कोल्हापुरातल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीवरनं शिंदेंनी निशाणा साधला। भाजप आणि आमची फसवणूक केली असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला आणि यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। बघूया। बेईमानी केली एकदा आणि दुसऱ्यांदा जेव्हा तुमच्या परिवाराच्या मागे काहीतरी तुम्ही केलेले कृत्य बाहेर यायला लागलं तेव्हा तुम्ही दिल्लीला गेले। अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्याबरोबर बाहेर काही विषयावर बोलले, नंतर आतमध्ये गेलात, मोदी साहेबांबरोबर बसलात, बाहेर येऊन तुम्हाला घाम आला, तुम्ही 2 ग्लास पाणी पिलं। हे मला आपल्या अजितदादा आणि अशोक चव्हाण यांनी सांगितलं। मी खोटं कधी बोलत नाही, आणि तुम्ही त्यांना कमिटमेंट करून आलात की आता आपण एकत्र येऊया आणि आपली युती करूया। म्हणजे एकदा नाही, तुम्ही दोनदा फसवलंय या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मोदी साहेबांना देखील। आणि मग तुम्ही आमच्यावर कसे आरोप करू शकता? बंद दारात चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते, मी होतो तिकडे उपस्थित। यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते। त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून। अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं। ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले होते की नाही? हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला आहे। यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करतात।